दरम्यान एक मोठी बातमी आपण आता बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील आणि नार्वेकरांनी एकत्र प्रवास केलाय। मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान तिघांनी एकत्र प्रवास केला आणि विशेषतः आता चर्चांना जोर धरू लागलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकत्र प्रवास केल्यानं आता मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागल्यात। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास मुंबई ते कोल्हापूर दरम्यान हा एकत्र प्रवास आपण बघतोय। राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे दिल्लीत वेगवेगळ्या घडामोडी घडतात आणि दुसरीकडे राज्यात सुद्धा। दिल्लीत जर आपण बघितलं तर सोमवारी म्हणजे उद्याच काही खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास, त्यामुळे आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे। काही वेळापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती। 17 ऑगस्ट नंतर राज्यात अनेक घडामोडी राजकीय क्षेत्रात घडताना बघायला मिळतील असं सूचक विधान त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर हा प्रवासाचा फोटो एकत्र समोर आलेला आहे। आता ह्याचे बरेच राजकीय अर्थ राजकीय वर्तुळात राजकीय तज्ञ काढताना बघायला मिळतात। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचं ते उद्घाटन करणार आहेत आणि याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील आणि नार्वेकरांचा एकत्र प्रवास मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान तिघांनीही हा एकत्र प्रवास केलेला आहे। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण सोहळा होणार आणि याच विमानामधून प्रवास करत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रितपणे दिसून आले। तर यांच्यामध्ये काय चर्चा झाली, हे एकत्र कशा पद्धतीने आले, यावरच्या चर्चांना उधाण घ्यायचे आल्याचं पाहायला मिळते। मात्र आमदार जयंत पाटील हे ईश्वरपूर मतदारसंघात आणि त्याच सांगलीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते। त्यामुळे त्या दरम्यान हे सगळेजण एकत्र आल्याचं एक प्राथमिक माहिती घ्यायची नव्हती। मात्र ही जी भेट जी आहे ती नेमकी का झाली, काय या भेटीमध्ये चर्चा झाली, याच्या चर्चांना उधाण घ्यायचे आल्याचं पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण गेल्या काही दिवसातला घटनाक्रम जर बघितला तर अनेक घडामोडी आपल्या लक्षात येतील। काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली भेट असेल, त्यानंतर राज्यात अनेक भेटीगाठी घडतात। उद्या जर बघितलं म्हणजेच सोमवारी शरद पवारांचे खासदार जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। आजची जर आपण ही ताजी दृश्य बघितली, एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुसिव्ह दृश्य, तर ही दृश्य सुद्धा बरीच बोलकी आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा हा एकत्र प्रवास।